म्हणजे ते गप्तीने सांगतात की बहुतेक वेळा मला वर्गाच्या बाहेर उभं करायचे आणि अशा प्रकारे आउटस्टँडिंग स्टुडंट उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्यांनी मिळवलेला आणि नुसतं तो पुरस्कार मिळवलेला नाहीये तर आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या भारताचे सर्वोत्तम खेळाडू सचिन तेंडुलकर यांची त्यांनी गोलंदाजीत 2दा विकेटही घेतली. सोनम वांगचुक व त्यांची लडाखमधली शाळा याविषयी आज श्री संतोष ललवानी यांनी सर्वांना सविस्तर छान अशी माहिती सांगितली. शाळा कशी सुरू केली, स्वतः केव्हा शाळेत गेले आणि लडाखमध्ये जे नापास विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक होतं ते त्यांनी कसं कमी केलं या बाबतीत मराठी विज्ञान परिषद यांनी सर्वांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आजचे पाहुणे यांना संतोष ललवानी यांना मी आमंत्रित करतो. श्री संतोष ललवानी यांचं मराठी विज्ञान परिषदेतर्फे मी प्रथमच स्वागत करू इच्छितो. त्यांचं स्वागत शशिताई भाटे यांनी करावं पुस्तक स्वरूपात अशी मी त्यांना विनंती. आज मराठी विज्ञान परिषदेतर्फे आपण या व्याख्यानाचं आयोजन करीत आहोत. इथे येणाऱ्या बहुतेक नेहमी येणाऱ्या श्रोतांना मराठी विज्ञान परिषदेविषयी माहिती असेलच. साधारणतः विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग हा मराठीतून आधुनिक विज्ञानाचा प्रसार करणे या हेतूने 1967 साली मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग या संस्थेची स्थापना झाली. विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे रोजच्या जगण्यात सातत्याने बदल घडून येत आहेत. सुखाची उपभोगाची साधने वाढली, आजही वाढत आहेत. त्या साधनांचा केवळ उपभोग न घेता त्यांच्या कार्यामागची रचना आणि तत्व समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. त्याबद्दल कुतूहल वाटायला लावणे आणि जिज्ञासा जागी करणे ही कामे मराठी विज्ञान परिषदेतर्फे हा मराठी विज्ञान परिषदेचा मुख्य हेतू आहे. मराठी विज्ञान परिषद ही विशेषतः पुणे जिल्ह्यात खूप काम करते. आपण सगळ्यांनी या मराठी विज्ञान परिषदेत सहभागी व्हावं, कृतिशीलपणे सहभागी व्हावं आणि त्यासाठी मराठी विज्ञान परिषदेला आवश्यकता आहेच. आणि विशेष करून मराठी विज्ञान परिषदेचं आपण सगळ्यांनी सभासद व्हावं. आणि संतोष ललवानी सर यांनी आपल्याला जे माहिती आहे की जी शाळा आहे सोनम वांगचुक यांची, त्या शाळेच्या संबंधात त्यांच्याबरोबर काही वर्ष काही महिने काम केलेले आहे आणि त्यांना त्या ठिकाणचा अनुभव आहे. आणि त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या ऊर्जा क्षेत्राच्या संबंधित त्यांनी सोलर ऊर्जा हिचा उपयोग जास्तीत जास्त कसा होईल यासाठी अनेक प्रकल्प त्यांनी उभे केलेले आहेत. आणि अगदी त्यांच्या थोडक्यात शिक्षणासाठी सांगायचं झालं तर इकोलॉजिकल सोसायटीचा नैसर्गिक संसाधनांचे सुश्रुत व्यवस्थापन आणि निसर्ग संवर्धनातील त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. ॲक्वाडॅमच्या भूजल प्रशासन अभ्यासक्रम, सुहस्ताचा शाश्वत शेतीमधील फाउंडेशन कोर्स हा देखील त्यांनी केलेला आहे. हे सगळं केल्यानंतर त्यांनी मुख्य सौर ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे आणि ते एक हरित उद्योजक आहे. गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर असलेल्या 700 किलोवॅटचा सौर छतावरील प्रकल्प त्यांनी उभारला आहे, जो ईशान्य भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. आणि दिल्ली जवळच्या सैबाबाद येथील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड CEL येथे 600 किलोवॅटच्या जमिनीवर बसवलेला सौर प्रकल्प देखील त्यांनीच उभारलेला. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील काकरिया गावचे विद्युतीकरण त्यांनी केलंय, जे लखनौ पासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर आहे, परंतु तेथे अजिबात वीज नव्हती. हा प्रकल्प NDTVच्या 24/7 हा जो चॅनल आहे त्या चॅनलने इंडिया मॅटर्स या शो मध्ये स्पेशली दाखवला गेलेला होता. उत्तर प्रदेशमध्ये तसंच उन्नाव जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये त्यांनी UP जल निगमसाठी आणि सौर जल पंप प्रणाली उभारली आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर
साठी पुणे महानगर प्रदेशातील गतिशीलतेची सद्यस्थिती या विषयावर त्यांनी संशोधन आणि अभ्यास देखील केलेला आहे. पर्यावरणाच्या बाबतीत सोनम वांगचुक बरोबर त्यांनी काम केलेलं असल्यामुळे त्यांची ज्या अचिव्हमेंट आहेच ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इकॉलॉजिकल सोसायटीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे फ्रेंड्स ऑफ इकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेचे ते स्वतः संस्थापक सदस्य आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की पुणे रिव्हर रिव्हायवल चे ते सदस्य आहेत की जो प्रश्न आपल्या पुणेकरांना नदी प्रदूषणाचा आणि नदी विस्ताराचा पर्यावरणाच्या दृष्टीने भेडसावतोय त्या प्रश्नाच्या संबंधित देखील त्या समितीचे ते एक सदस्य आहेत. फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर याचे ते राष्ट्रीय सदस्य आहेत. लडाखची नाजूक परिसंस्था वाचवण्यासाठी सोनम वांगचुक यांच्या 21 दिवसाच्या उपोषणाला त्यांनी स्वतः 10 दिवस उपोषण करून साथ दिली. नॅशनल अलायन्स फॉर क्लायमेट अँड इकॉलॉजिकल जस्टिस या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत. नदी घाटी मंच, अखिल भारतीय नद्या मंच याचे ते राष्ट्रीय सदस्य आहेत. हे सगळं असून देखील त्यांच्यातली खिलाडू वृत्ती, त्यांच्यातला फिटनेस या दृष्टीने जर आपण पाहिलं तर खेळाडू, उत्साही गिर्यारोहक, रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. आणि कनिष्ठ स्तरावर सलग 3 वर्षे महाराष्ट्रासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे. आणि नुसतं तो पुरस्कार मिळवलेला नाहीये तर आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या भारताचे सर्वोत्तम खेळाडू सचिन तेंडुलकर यांची त्यांनी गोलंदाजीत 2दा विकेटही. खेळाच्या बाबतीत देखील त्यांची ही सगळी तयारी आहे. नेपाळ मधल्या तर एव्हरेस्ट बेस कॅम्प्स, अन्नपूर्णा बेस कॅम्प्स हे सगळे ट्रेक पूर्ण केले. सह्याद्रीमध्ये आणि हिमालयन परिसंस्था, कोयना जलाशय खूप खूप आहे माझ्याकडे आता सांगण्यासारखं. पण खरं सांगतो तुम्हाला हे सगळं सांगताना असं वाटत असेल की बस आता आम्हाला त्यांच्या सगळं कळणारच आहे. सो मी आता हा परिचय थोडासा इथे थांबवतो आणि सरांना त्यांच्या विषयाशी संबंधित आपल्याशी संवाद साधायला आमंत्रित करतो. धन्यवाद पाठक सर. मराठी विज्ञान परिषद जवळपास आता 60 वर्ष होत आली, 58वं वर्ष चालू आहे. एखादी गोष्ट इतक्या निष्ठेने इतकी वर्ष करणे खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे. आणि वेगवेगळे एवढे सारे उपक्रम म्हणजे तरी त्यांची एक आवड घेतली त्यांनी लिस्ट आणि हे कन्सिस्टंटली करणे खरोखर तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आहे. आता आजचा विषय जो आहे हे सेकमॉल ही शाळा जी लडाखमध्ये आहे, सोनम वांगचुक यांनी चालू केलेली त्या संबंधीचं आहे. सरांनी बरंच काय काय सांगितलं माझ्याबद्दल, पण त्यातलं एक महत्वाचं हे होतं की सोनम वांगचुक सरांनी मागच्या वर्षी जेव्हा 21 दिवसांचे उपवास केले तर त्यावेळेस त्यांना एक 10 दिवस मी पुण्यात उपवास करून एक सपोर्ट केला होता. फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर असे वेगवेगळ्या शहरांमध्ये चालू झाले होते. त्यातल्या पुण्यातली जे फोरम होता तो चालू आम्ही केला होता काही जणांनी एकत्र येऊन त्याच्यात. मग त्यांनी 1000 किलोमीटर चालत दिल्लीपर्यंत आले होते लेहपासनं. तर ती जी यात्रा होती तर त्याच्यात मग 2 ऑक्टोबरला ते दिल्लीला जेव्हा पोचले होते तर त्यावेळेस आम्ही तिथे होतो काही जण. आणि त्यातूनच पुढं मग पुण्यात मागच्या वर्षभरात एक 2-3दा ते आले. 9 फेब्रुवारीला आमचं पुणे रिव्हर रिव्हायवलचा जो उल्लेख केला, आम्ही चिपको आंदोलन केलं होतं रामुळा कॉन्फ्लुएन्सच्या तिथं, तर त्याच्यासाठी त्यांना खास आमंत्रित केलं होतं आणि ते पण तेवढ्यासाठी खास पुण्यात आले होते. सकाळी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं, दुपारी मग ते रामुळा कॉन्फ्लुएन्सला आले होते चिपको आंदोलनाला. तसंच 9 फेब्रुवारी नंतर 9 मार्चला एक महिन्यानी बरोबर परत ते पुण्यात आले होते. त्यावेळेस गांधी भवनला जो कार्यक्रम झाला होता त्याच्या समारोपाला ते समारोप करण्यासाठी म्हणून ते आले होते. आणि 28 मेला परत एकदा त्यांची पुण्यात झाली. तर अशा ते पुण्यातले गोष्टी आणि बाकी मग भारतभरात आम्ही काही ठिकाणी एकत्र
जाणं करणं फिरणं यातून जे काही त्यांचं एक व्यक्तिमत्व कळलं आणि त्याबरोबर त्यांनी केलेलं काम हे किती असामान्य प्रतीचं आहे, किती अफलातून आहे हे सगळं जाणवत गेलं. आणि ते सगळं करत असतानाही त्यांचं अगदी सिम्प्लिसिटी इतकी आहे सगळ्या बाबतीतली, ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. तर त्यामुळं हा थोडाफार प्रयत्न आहे की त्यांचं जे काही काम आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं. जे सेकमॉल जी शाळा आहे त्याच्याबद्दल पहिलं ते सुरू करताना आपल्याला लडाख एक समजून घ्यावं लागेल पहिल्यांदा, कारण त्याशिवाय त्या शाळेचा युनिकनेस जो आहे, वेगळेपणे ते कळणार नाही आपल्याला. तर मला वाटतं बरेच जण लडाखला किती जण गेलेले आहेत? काही जण आहेत तसं त्यातलं. आणि सेकमॉल शाळेबद्दल मात्र बरंच माहिती असेल, कारण व्हिडिओ आणि या सगळ्या गोष्टींना बरंचसं आपल्याला त्यांच्या कामाबद्दल, सोनम वांगचुक यांच्या कामाबद्दल, सेकमॉलबद्दल बरंचसं माहिती असेल. आली किती? तर लडाख जर आपण बघितलं तर त्याला आपल्याला भारताचं मुकुट म्हणता येईल, कारण नॉर्दर्न मोस्ट टॉप मोस्ट जो भारताचा भाग आहे उत्तरेकडचा, तिथं लडाख आहे. आणि त्याचा युनिकनेस असा आहे की हा जर लडाखचा भाग आपण पाहिला तर अर्थातच शेजारी काश्मीर आहे. म्हणजे लडाखला जायला एकतर आपल्याला श्रीनगरवरनं जाता येतं, कारगिल करत, किंवा मग हिमाचलमधनं मनालीवरनं जाता येतं. तर काश्मीर शेजारी आहे, हिमाचल खाली आहे. त्याचबरोबर वरती पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आहे, बलुचिस्तान जे आहे तो भाग आहे. आणि एका बाजूला POK आणि एका बाजूला चीन, म्हणजे अक्साई चीन, म्हणजे जसं LAC चायना बरोबरचं आणि LOC पाकिस्तान बरोबरचं. त्यामुळं लडाखचं एक विशेष महत्व आहे, कारण दोन्ही बाजूला दोन बॉर्डर्स महत्वाचे आहेत, तिकडचे काही डिस्प्यूट्स. पण त्याचबरोबर तिबेटचं जे पठार म्हणतो त्याचा तो विस्तार आहे, म्हणजे त्याच्यातला तो भाग आहे. पूर्वी तसा तो तिबेटचाच भाग होता. अर्थात त्याच्यामुळं तिकडचं सेंट्रल एशिया बरोबरचंही त्याचं जे कनेक्शन आहे, बल्तिस्तान आणि कझाकिस्तान वगैरे हा जो भाग आहे त्याच्याशी पण आहे. इकॉलॉजिकली, कल्चरली आणि व्यापार पण अनेक वर्ष या सगळ्या देशांबरोबर होत होता त्या भागात. म्हणजे तिथं तसं नेक्स्ट त्याची जर टोपोग्राफी आपण पाहिली तर ही सिंधू नदी म्हणजे इंडस नदी आहे, आणि त्याच्या पुढचे ते पठार, डोंगर, त्याच्या पलीकडे हिमाचल डोंगर, हे सगळ्यांचा भाग पाहिला तर मुख्यतः हा पठार आहे, हा एक प्लॅट्यू आहे. एक 3000 मीटर वरच्या लेवलचा एक पठार आहे. डोंगर जे आहे त्याच्यात हिमालयन डोंगर जो आहे तो, किंवा झंस्कार, लडाख, पँगॉन्ग, काराकोरम हा अतिशय म्हणजे तिकडचाही दुर्गम असा आणि फारच ह्याचा भाग आहे. मुख्य नदी जी आहे ती सिंधू नदी आहे, की जी अख्ख्या लडाखच्या अक्रॉस मध्ये ती वाहते. आणि ती ज्या उपनद्या आहेत त्याच्यामध्ये झंस्कार आहे, शोक आहे, सुरू, द्रास, शिगर, नुब्रा. आणि त्यामुळं त्या दर्या नदीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे डोंगर आणि दर्या असा तो सगळा हा थोडा भौगोलिक किंवा टोपोग्राफी आपल्याला त्याची म्हणता येईल. मुख्यतः हा थंड वाळवंट आहे, म्हणजे कोल्ड डेझर्ट हे मुख्य भाग आहे. हार्डली एक 10 सेंटीमीटर वार्षिक तिथं पाऊस होतो. त्यामुळे एक्स्ट्रीम क्लायमेट आहे, म्हणजे उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये +40 पर्यंतचं जे आहे तेच थंडीमध्ये, आणि रात्रीच्या वेळेस -35 -40 पर्यंतही तिकडचं तापमान जातं. ग्लेशियर्स आहेत, ग्लेशियर्समुळं जे उपनद्या आणि झरे या सगळ्यांचा तो भाग आहे. पण असं असूनही साधारण जर उन्हाळ्याचा भाग बघितला तर तिथं वॉटर स्कॅर्सिटी म्हणजे पाण्याची कमतरता पण जाणवते, जरी हे ग्लेशियर्स आणि पाण्याने भरलेले असले तरी. थंड वाळवंटाचा भाग असल्यामुळं हिरवळ खूप जास्त नाहीये, कमी प्रमाणात झाडी आहे. पण या सगळ्या अगदी अशा हर्ष वातावरणात पण, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम वातावरणात पण तिकडचे एक ऑर्गॅनिझम्स आणि हे सगळं त्याला अडॉप्ट करून ते जैवसृष्टी आपल्याला दिसते तिथं वेगवेगळ्या प्रकारची.
थंड वाळवंट जे आहे कोल्ड डेझर्ट त्या हिशोबाने. नेक्स्ट ग्लेशियर्स आणि ग्लेशियर लेक याचं चित्र आहे. हाय अल्टिट्यूड लेक्स, ग्लेशियर, काही ग्लेशियर आहेत काही नॉन ग्लेशियर आहेत, पण ह्या सगळ्या उंच भागातल्या लेक्स. तिकडचं इकॉनॉमी जर आपण पाहिली म्हणजे तिकडचं एक थोडंसं हे कसं आहे तर मुख्यतः नोमॅड्स आणि पॅस्टोरलिझम हे सगळ्यात मुख्य आहे तिथे. म्हणजे पश्मिना लोकर आपल्याला तिकडची फेमस काश्मीरमधली जी आहे ती माहिती आहे. तर तो सगळ्यात पॅस्टोरलिझम हा एक सगळ्यात मुख्य तिकडचं उपजीविकेचं साधन आहे. शेती आहे, शेतीमध्ये सत्तू, कुट्टू, वटाणा ह्याची शेती जास्त प्रमाणात होते तिथे. आणि जर्दाळू आहे, सफरचंद आहे. व्यापार हा काही वर्षापासून तिथं होत आलेला आहे. आणि आता नवीन नवीन गेल्या काही वर्षात म्हणजे 50-1 वर्षात आता टुरिझम ह्याचंही बऱ्यापैकी वाढ होत चाललेली आहे त्याच्यात त्याप्रमाणे. हे जे म्हटलं पश्मिना लोकर आणि शेती अशा प्रकारची म्हणजे डोंगर भाग आहे त्यामुळे असं टप्प्याटप्प्यावरची शेती राहते तिथे. फार जुन्या काळापासून जर म्हटलं तर त्याला बॉर्न फेथ तिथे म्हणजे तिकडची जी लोक आहेत ते बॉर्न फेथ मधले आहेत. आणि पुढे आता त्याच्यातलं बौद्ध धर्म आणि मुस्लिम धर्म ह्याची मेजॉरिटी आहे त्याच्यात. म्हणजे कारगिल जो भाग आहे तो मुस्लिम लोक आहे आणि लेह जो भाग आहे तो तिथं बौद्ध धर्मीय जास्त आहे. तिकडचं जे युनिकनेस आहे ते त्यांच्या खाण्याच्या ह्याच्यात दिसतं आपल्याला, त्यांच्या सणांमध्ये दिसतं. बाकी त्यांचे जे भाषा आहे, कलाकुसर आहे, या सगळ्यांमध्ये तिकडचा वेगळापण जो आहे तो नक्कीच जाणवतो. म्हणजे भारताचा जो तो भाग आहे पण भारतापेक्षा बाकी बराचसा वेगळा आहे. टोपोग्राफीमुळे तर असं वाटतं कधी कधी की हे म्हणजे हे पृथ्वीतलाचाच भाग आहे ना का काही म्हणजे कुठं चंद्राचा वगैरे भाग आहे असंही तिकडचं टोपोग्राफी वाटते ती तशी. आणि तिकडच्या मुख्य भाषा म्हटलं तर लडाखी, हिंदी, उर्दू हे जास्त प्रमाणात आहे. नेक्स्ट हे बघा एक कल्चरल, एक सोशल कल्चरल जर ऍस्पेक्ट बघितलं तर खूप वेगळा पण आहे तिथं म्हणजे आणि खूप छान आहे ते त्या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट तिकडचं खाणे अगदी वेगळ्या तऱ्हेचं आहे. ते जाऊन एकदा तिथे नक्कीच त्याची चव घेतली पाहिजे. खूप वेगळ्या प्रकारचं खाण्याचं हे आहे. नेक्स्ट जर राज्य म्हणून लडाखकडे बघितलं तर जवळपास 1000 वर्ष ते राज्य म्हणून 1000 पेक्षा जास्त वर्ष राज्य म्हणून आहे त्यातलं. त्याच्यानंतर साधारण 19व्या शतकात ते डोगरा जे राजे काश्मीरचे जे आहेत त्यांच्या ह्याच्यात त्याचं हे झालं. आणि नंतर मग जम्मू काश्मीरमध्येच त्याचं पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जम्मू काश्मीरचा एक भाग होते. हिल काउन्सिल तिथे 1995 पासून चालू झाले. पंचायत तिकडच्या गावांमध्ये 2001 पासून आहे. आणि आता नुकतंच 2019 मध्ये त्याला युनियन टेरिटरी म्हणून सरकारने घोषणा केली, आपल्या केंद्रीय सरकारने. तिथे एक पारंपरिक पद्धतीने गावांमध्ये गोवा पद्धत जी आहे ती खूप वर्षापासून चालते. म्हणजे एक गावाची आपली आपली एक व्यवस्था जी आहे त्याला गोवा पद्धत म्हणतो, तर ती काही वर्षापासून ती चालू आहे तशी. नेक्स्ट अर्थातच सध्या जर पाहिलं तर पर्यावरण, हवामान बदल ह्याचा फार मोठा इम्पॅक्ट पूर्ण तिबेटच्या पठारावरच आणि त्याचाच लडाख एक भाग आहे ते हिमालयावर होतोय. आणि त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला जाणवत आहेत. ते त्यांनाच नाही जाणवत तर ते आपल्यालाही जाणवत आहेत. तर त्या दिवशी म्हणजे पूर्वी असा जो ग्लेशियर्स वगैरे तिथं एक मोठ्या प्रमाणात होते ते आता वितळत आहेत. आणि त्यामुळे तिकडचं पाण्याची समस्या अजूनच गंभीर होती. त्यांचीच नाही तर उत्तर भारताची, अख्ख्या उत्तर भारताची आणि त्या अनुषंगाने भारताची म्हणलं तरी ते वावगं धरून नाही. नेक्स्ट आता लडाख बद्दलची साधारण माहिती आपण बघितल्यानंतर मुख्यतः आज आपल्याला सेकमॉल ही जी सोनम वांगचुक यांची शाळा आहे त्याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. म्हणून थोडं शिक्षण पद्धतीच्या बाबतीत आपण आधी थोडंसं समजून घेऊयात.
तर अर्थातच सोनम वांगचुक ते खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांचं काम तर काही वर्ष चालू होतं. त्यांनी सेकमॉलची स्थापना जवळपास शाळेची स्थापना 99 मध्ये केली. सेकमॉल या मुवमेंटची स्थापना त्यांची जवळपास 88 पासून चालू आहे. पण ते भारतातल्या प्रत्येकाला माहिती झालं सोनम वांगचुक हे ह्याच्यामुळं तसं झालं. जी काय आपली शिक्षण पद्धतीतले काय प्रश्न आहेत हे थोडंसं आपण जरा समजून घेऊया. आता दरवर्षी जवळपास 13,000 आत्महत्या होतात विद्यार्थ्यांच्या भारतामध्ये. त्याला आता याच वर्षी सुप्रीम कोर्टाने सुसाईड इपिडेमिक असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी होत आहेत. त्याचा एक अभ्यास आता 2025 मध्ये आणि 2023 मध्ये केला. त्याच्यात मुख्य कारण काय तर आत्महत्यांचे विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक डिससॅटिस्फॅक्शन, अकॅडमिक स्ट्रेस आणि अकॅडमिक फेलियर हे मुख्य कारण आहेत त्याचे. आणि साधारण जे या आत्महत्या होत आहेत त्यांचं वय जर आपण पाहिलं तर ते साधारण 16 ते 21 या वयातले विद्यार्थी मॅक्झिमम. नेक्स्ट एक उदाहरण म्हणून हे अगदी नुकतंच 2025 ची घटना आहे हैदराबाद मधली. LLB चा 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी. तो काय म्हणतोय म्हणजे तो लकीली त्याचे मित्र होते आणि त्यांच्यामुळे तो वाचला म्हणजे त्यांनी अटेम्प्ट केलं त्याच्यात. तर तो काय म्हणतोय, आय वॉज इन्क्रीजिंगली अशेम्ड ऑफ पार्टिसिपेटिंग इन एनी अकॅडमिक डिस्कशन्स अमॉंग माय पियर्स. I started avoiding everyone and went into isolation quite often. I did not see any way out of this system where my entire worth was based on what my GPA and rank was. म्हणजे माझे GPAचं हे किती आहे, माझं रँकिंग किती आहे, माझे मार्क्स किती आहे ह्याच्यावर माझी उपयुक्तता आणि वर्थ ठरत होतं. आणि त्यामुळे मला म्हणजे ते सगळं नकोसं झालं होतं. कुठंच मला असं कोणाशी भेटणं बोलणं पण नकोसं झालं होतं. आणि ज्यावेळेस तो क्षण त्यांनी तो विचार केला की मला आत्महत्या म्हणजे हे करायचे, त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय चाललं होतं, देर माइट बी लाईट ऍट द एंड ऑफ द टनेल बट द टनेल इज रिअली लॉंग अँड देर इज जस्ट डार्कनेस ऑल अराउंड. विल इट गेट बेटर? हाऊ लॉंग अंटिल इट गेट्स बेटर? व्हॉट इफ इट गेट्स बेटर अ लिटिल टू लेट? I thought at the moment that the only option I had was to end it out. Next. काय आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधले काय मेजर इश्यूज आहेत त्याचा थोडासा आपण विचार करूया. खूप प्रेशर आहे मार्कांचं विद्यार्थ्यांवर. प्रचंड स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे. करिक्युलम कधीचा काय आउटडेटेड लेटेस्ट आहे नाही हा एक वेगळाच भाग आहे. ट्रेनिंग व्यवस्थित त्यांना दिल्या जाते का हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या इथं पुणे आणि शहरांमध्ये परिस्थिती ठीक आहे, पण जेव्हा ग्रामीण भागात जातो तर तिथे स्टुडंट टीचर रेशिओ मुळात शिक्षक आहेत का नाही. ग्रामीण भागात गेलं तर काही काही ठिकाणी तर शिक्षक नसतात, पण असले तरी किती विद्यार्थ्यांच्या मागे किती शिक्षक वगैरे हा सगळा एक विचार करण्यासारखा भाग आहे. शिक्षण परीक्षेच्या दृष्टिकोनातून होतं, एक ओव्हरऑल ग्रोथ विद्यार्थ्यांची त्या दृष्टीने पाहिलं जातं का त्याचं तर फार कमी पाहिलं जातं. आणि इनइक्वॅलिटी आहे शिक्षणामध्ये. म्हणजे काही ठिकाणी एकदम वरचा स्तर दिसतो तर काही ठिकाणी एकदमच खालचा स्तर दिसतो. दुसरं एक काय की रिजनल लँग्वेज. म्हणजे आपल्याकडे तर हा वाद अगदी आहे की म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये घालायचं का मराठी शाळांचं आता काय होतंय वगैरे वगैरे. आणि तो सगळीकडेच आहे, भारतभरात आहे तो. त्यातला रिजनल रेफरन्सेस म्हणजे जे इंग्लिश मीडियम मध्ये जातात त्यांचं जे करिक्युलम असतं त्याच्यात जे रेफरन्सेस असतात ते कुठले युरोप मधले, इंग्लंड मधले, इकडचे तिकडचे असतात. किंवा अगदी ज्या कविता पण लहानपणी शिकवल्या जातात इंग्लिश मिडियमला त्या जॅक अँड जिल नियंत्रण ज्या असतात त्याचा म्हणजे आपल्याशी संदर्भ त्याचा काही आहे की नाही आपल्या संस्कृतीशी, आपल्या लोकल नेटिव्ह ह्याच्याशी. तर तो एक रिजनल रेफरन्सेसचा एक भाग आहे. थेअरी घोकमपट्टी हे जास्त आहे. ऐकायचं, पाठांतर करायचं आणि लिहायचं ही पद्धत आहे जास्त करून.
स्किल बेस्ड काही ट्रेनिंग फारसं नाही, आता थोडंफार बदल व्हायला लागलाय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर रुरल भागात आपण गेलं तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास नसल्यासारखं आहे. आता नुकतंच मी पंजाबमध्ये जे तिथं पूर आले त्याच्यानंतर तिथं अभ्यासाला गेलो होतो. तर जवळपास एक 20-25 गावांमध्ये खास जाऊन तिकडच्या शाळांची अवस्था पाहिली पूर आणि याच्यानंतर, प्रचंड भयानक अवस्था आहे. आणि ती तिथेच नाही तर सगळीकडे, मुख्यतः सरकारी शाळा आणि हे जर पाहिलं तर त्याची ग्रामीण भागातली अवस्था खूप भयानक आहे. लडाखमध्ये काय होत होतं, म्हणजे जी परिस्थिती भारतभरात आहे तीच लडाखमध्ये, किंवा थोडं लडाखमध्ये अजून त्याचा तो दुर्गम प्रदेश आणि याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट अजून जास्त होता. 95% विद्यार्थी 10वी मध्ये फेल होत होते तिथे. 95%, 5% फक्त पास होतो. आणि त्याच्यात म्हणजे कित्येक शाळांचे रेकॉर्ड 0, एकही विद्यार्थी पास नाही किंवा असं. सोनम वांगचुकशी वगैरे जेव्हा आम्ही बोलायचं तर ते म्हणायचे की म्हणजे ते 5% कसे पास होत आहेत हे पण मला आश्चर्य होतं. चुकून मापून पास होत होते असं, अशी पद्धत सगळी म्हणजे एवढं आहे. नेक्स्ट. त्यांचं म्हणणं काय की जे रिजनल रेफरन्सेस जे म्हणतो ना, आता लडाखमध्ये येऊन तिथं इंग्लिश शिकवताना त्या मुलांना शिकवलं जायचं एफ फॉर फॅन. त्यांनी कधी आयुष्यात फॅन पाहिलेलंच नाही. तिथं इतकी थंडी, इतकं हे उष्ण काही असायचा प्रश्न नाही. त्यांना एफ फॉर फॅन, ई फॉर एलिफंट, एलिफंटचा त्या भागात कुठं काय संबंध आहे, कसं आहे. एस फॉर शीप, आता समुद्राचा लांब लांब पर्यंत त्यांचं काही हे नाही, पण एस फॉर शीप. तर हे सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरनं जायच्या म्हणजे मुलांच्या, की हे तिकडनं कुठनं तरी श्रीनगरवरनं उचललेलं, दिल्लीवरनं उचललेलं, आणि दिल्लीवाल्यांनी कुठनं लंडनवरनं उचललेला करिक्युलम तो तिथं शिकवला जायचा. त्यामुळे त्यांना तो रेफरन्स त्याचा लागायचा नाही तिथे. नेक्स्ट. आता हे जे आहे म्हणजे एक ऍपल, तर ते इंग्लिशमध्ये ए फॉर ऍपल समजा, उर्दूमध्ये ते एक वेगळं सांगतायत, जे त्या रिजनल लडाखी लँग्वेजमध्ये ते वेगळं सांगतायत. तो विद्यार्थी त्याच्यात कन्फ्युज होतोय टोटली असं. नेक्स्ट. तर ही सगळी शिक्षण पद्धती आणि हे सगळ्याचा सोनम वांगचुक यांच्यावर परिणाम जो आहे, आणि त्यातनं त्यांनी ते ह्या सगळ्या गोष्टी बदलण्याचा विचार केला. त्या हिशोबाने आपण पुढचा ह्याच्याकडे जाऊ. सोनम वांगचुक हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, एज्युकेशन रिफॉर्मर म्हणून आपल्याला माहितीच आहे. एक शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांची इनोव्हेटर म्हणून पण खास त्यांची ओळख आहे. पर्यावरण तज्ञ, हवामान बदल तज्ञ. आता सध्या आपण पाहिलं की जे काही तिथं लडाखमधले जे पॉलिटिकली काही गोष्टी व्हायला पाहिजे आहेत, बदल काही व्हायला पाहिजे, युनियन टेरिटरी झाल्यानंतर पण काही गोष्टी झाल्या, काही नाही झाल्या, तर त्याच्यासाठी ते अग्रणी त्या गोष्टी पुढे घेत होते. पण सगळ्यात महत्वाचं जर मला काय वाटतं त्यांचा वेगळा गुण, आणि जे काही थोडंफार त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करायची संधी मिळाली, त्यांच्याशी बोलायची आणि ह्याच्यातनं, तर त्यांचं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आणि त्यामुळेच त्यांना म्हणजे थॉट लीडर अँड इम्प्लिमेंटर असं म्हणता येईल. विचार वेगळे करणारे भरपूर जण असतात, पण विचार वेगळे करून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक वेगळं कौशल्य लागतं. नेक्स्ट. ते इथे एज्युकेशन रिफॉर्मर आहेत, सायंटिस्ट आहेत, एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. ते स्वतः वयाच्या 8.5 वर्षापर्यंत शाळेत गेले नाही, कारण त्यांचं जे गाव होतं तिथे हार्डली 4-5 घरांचं गाव होतं आणि तिथं शाळा नव्हतीच त्यातली. 8.5 वर्षापर्यंत ते शाळेत गेले नाही, आणि त्यांच्यासाठी त्यांची शाळा म्हणजे आई आणि आजूबाजूचा निसर्ग, आई थोडंफार शिकवत होती ते, आणि निसर्गातनं जे काय त्यांना उन्हाळ्या करायला मिळत होतं त्याच्यातनं जे काय शिकायला मिळत होतं ते तसं. 87 मध्ये श्रीनगरमधनं त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. पण ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी करताना त्यांच्या वडिलांना मात्र त्यांनी सिव्हिल इंजिनियर व्हावं असं वाटत होतं. आणि साधारण त्यांचं 10वी, 11वी, 12वी सायन्स आणि गणित चांगलं होतं. सायन्सची आवड होती, त्याच्यातनं त्यांना पर्टिक्युलरली लाईट आणि ऑप्टिक्स ह्या विषयाची आवड निर्माण झाली, म्हणून त्यांना त्या विषयामध्ये
पुढे शिकायचं होतं, तर म्हणून त्यांना माहिती काढल्यावर त्यांना कळलं की हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं तर हे विषय चांगल्या प्रकारे शिकता येतील, म्हणून त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं होतं. त्यांच्या वडील त्यांना म्हटले की सिव्हिल इंजिनियर हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला इथं काहीच स्कोप नाही लडाखमध्ये वगैरे, तर तू सिव्हिल इंजिनियर हो. तर त्यांचं ते थोडंसं हे झालं की वडिलांचा आग्रह होता की तू सिव्हिल इंजिनिअरिंगच केलं पाहिजे, आणि यांचं म्हणणं होतं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी वडील त्यांना म्हणले, तुझा हट्ट आहे ना, जिद्द आहे ना तुझी, तुला मी शिक्षणासाठी मी एक पैसा देणार नाही, तू तुझं बघ कसं करायचं, ते सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं ना, तू तुझं बघ काय करायचं. आणि त्यामुळं म्हणजे तिथं पहिलं वर्ष झाल्यानंतर मग तुम्हाला चूज करायचं असतं मेकॅनिकली किंवा सिव्हिल इलेक्ट्रिकल जे काय ते, तर ते दुसऱ्या वर्षापासून त्यांनी स्वतः कमवायला त्यांना भाग पडलं, कारण त्यांचं शिक्षण जे आहे त्याच्यासाठी त्यांना कमवावं लागतं. म्हणून ही स्टार्टेड अर्निंग फ्रॉम सेकंड इयर. तर मग त्यांनी काय केलं की 10वीतले जे विद्यार्थी आहेत त्यांचे कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. म्हणजे 2 महिने त्यांच्याकडे मध्ये होते, तर त्या ह्याच्यात ते म्हणजे की आपण याचे कोचिंग क्लासेस घेऊ. आणि त्या कोचिंग क्लासेसमधून त्यांना एवढं म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला, कारण इतक्या वेगळ्या प्रकारे त्यांनी शिकवलं किंवा त्या सगळ्या गोष्टी केल्या, इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की 4 वर्षाची जी काही फी आहे त्यांची त्या 2 महिन्यातच त्यांची कव्हर होऊन झाली. तसं काय 2011 मध्ये खास फ्रान्सला जाऊन अर्थन आर्किटेक्चर, कारण लडाखमध्ये माती भरपूर आहेत, मातीची घरं लडाखमध्येच नाही तर जगभरात पण पाहिलं तर मातीची घरं भरपूर आहेत, पण त्याचं प्रॉपर असं आपल्याकडे शिक्षण हे नव्हतं, तर त्यांना त्याच्यात पुढे काही करायचं म्हणून 2011 मध्ये ते खास फ्रान्सला गेले. कारण त्यांनी शोधल्यावर त्यांना एकच अशी युनिव्हर्सिटी मिळाली की जे हे म्हणजे अर्थन आर्किटेक्चर मध्ये त्यांच्याकडे शिक्षण आहे, अशी एकच मिळाली आणि ती फ्रान्समध्ये होती. आणि पुढची गोष्ट म्हणजे ती फ्रान्समध्येच नव्हती, तर त्याचं जे अभ्यासक्रम होता आणि शिकवायचं होतं ते फ्रेंच भाषेमध्ये होतं, तर ते करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस फ्रेंच भाषा शिकली. या सगळ्या गोष्टींना त्यांच्या काय लक्षात आलं की विद्यार्थी तर कॅपेबल आहे, पण एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती योग्य नाहीये, त्यामुळे इतकं फेलियर आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळत आहेत किंवा म्हणजे होत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून 87 मध्ये त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं. आणि ते झाल्याबरोबरच, कारण ते करतानाच त्यांना हा आधीचा अनुभव आला होता, 10वीच्या विद्यार्थ्यांचं अभ्यास घेतानाच्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, आणि त्यातून त्यांनी ते झाल्या 1988 मध्ये सेकमॉल ची स्थापना केली, या संस्थेची स्थापना केली. सेकमॉल म्हणजे काय, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. तर ती त्यांचे काही बंधू आणि काही मित्र अशांनी एकत्र येऊन याची स्थापना केली 1988 मध्ये. त्याच्यासाठी ते संस्था चालवायची, तर पैसा, तर त्याच्यासाठी एक कल्चरल शो त्यांनी घेतला, त्याच्यातनं पैसे उभे केले आणि ती संस्था चालू केली. त्यांचा मुख्य उद्देश काय होता की सेकमॉलनी शिक्षकांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यांना काय काय प्रकारे हे केलं की ऍक्टिव्हिटी म्हणजे जे धडे आहेत ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आणि एंगेजिंग मुलांसाठी राहिले पाहिजेत. टीचिंग अँड लर्निंग हॅव टू बी अ जॉय, त्याचा एक आनंद शिक्षणाचा राहिला पाहिजे, त्याचं बर्डन नाही आलं पाहिजे, या उद्देशानं सेकमॉल या संस्थेची स्थापना झाली. आणि ही एक मुवमेंट म्हणून त्यावेळी स्थापना झाली. ऍक्च्युअली शाळा त्यांनी काही वर्षांनी चालू केली. नेक्स्ट 88 मध्ये सेकमॉल एक मुवमेंट म्हणून स्थापना झाली, एक संस्था म्हणून. आणि मग 94 मध्ये त्यांनी एक ऑपरेशन न्यू होप म्हणून हे लॉन्च केलं गव्हर्नमेंट बरोबर. आणि त्याच्यातनं त्यांनी प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत प्रत्येक गावागावामध्ये रिमोट एरियाजमध्ये तिथे जाऊन तिकडचा अभ्यासक्रम, एकतर अभ्यासक्रम मध्ये बदल आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल, असं ते ऑपरेशन न्यू होप हे चालू केलं. टीचर्सला शिकवायचं, ट्रेनिंग द टीचर्स इन अ क्रिएटिव्ह चाइल्ड फ्रेंडली अँड ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन. तर ती पद्धतच शिक्षणाची त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला आणि तिकडनंच हे सेकमॉलचं बीज त्याच्यात रोवलं गेलं. जे करिक्युलम जो आहे तो लडाखी कल्चरला, तिकडच्या वातावरणाला, तिकडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसा राहील हे त्यांनी त्या पद्धतीने तो डिझाईन केला. आणि हे सगळं म्हणजे त्यावेळेस इंग्लिश
उर्दू हे जास्त प्रमाणात होतं, हिंदी पण होतं समजा, पण ते तिकडची जी स्थानिक भाषा आहे लडाखी भाषा, त्याच्यात ते शिक्षण कसं दिलं जाईल ह्याच्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आणि ह्या सगळ्या जे एक काइंड ऑफ ज्याला आपण एज्युकेशनल रिफॉर्म म्हणू, तो त्या लडाखी विद्यार्थ्यांसाठी अगदी गेम चेंजर ठरला. म्हणजे जे एवढे 95% नापास होत होते, तर ते विद्यार्थी मुळात ढ होते किंवा असं नव्हतं, तर ती व्यवस्था जी शिक्षणाची होती, ती पद्धती जी होती ती व्यवस्थित नव्हती. नेक्स्ट. हे प्रयत्न चालू केल्यानंतर म्हणजे 96, 97, 98 आपण बघतोय की 5% विद्यार्थी पास होत आहेत. आणि त्याचा मग हळूहळू तो आकडा वाढत जवळपास एक पुढच्या 5-7 वर्षात 55% विद्यार्थी पास व्हायला लागले आणि पुढे अजून 75% गेले. तर हे शिक्षण पद्धतीतला जो बदल त्यांनी घडवून आणला त्याच्यामुळे. नेक्स्ट. सेक्मॉल ही कन्सेप्ट त्यांनी साधारण जी आहे शाळेची ती 1999 मध्ये प्रत्यक्षात आणली. साधारण 94 पासून त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, ते बिल्डिंग आणि हे, आणि प्रत्यक्षात चालू झाली ती 1999 मध्ये झाली. ह्याच्यात सगळं एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे ते बिल्डिंगचं डिझाईन पण आपण पाहिलं तर खूप वेगळं असं आहे. तिकडचं ऍडमिशनचा क्रायटेरिया म्हणजे सेक्मॉल शाळेमध्ये कोणासाठी ही शाळा चालू केली, तर 10वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ती शाळा चालू केली. म्हणजे जे नापास झालेले आहेत तो क्रायटेरिया की तुम्ही नापास झाला असाल तर आमच्या शाळेत आहे, असं हा क्रायटेरिया. दुसरं काय की ती शाळा जी चालवायचा तर ते विद्यार्थ्यांनीच चालवायची. म्हणजे तिथे एक त्यांचं सरकार बनवलं जाणार, दर 2 महिन्याला ते सरकार बदलणार आणि ती जबाबदारी प्रत्येक तिकडच्या वेगवेगळ्या विभागांची त्या विद्यार्थ्यांकडे देऊन त्यांच्याकडनंच ती सगळी शाळा रन होणार, अशा पद्धतीचं ते आहे. करिक्युलम तर आपण आता पाहिलंच की तो लोकल रेफरन्स मध्ये आणि बदललेला अशा पद्धतीने थेअरीपेक्षा एक्सपेरिमेंट्सवर, प्रॅक्टिकलवर आणि हँड्स ऑन कामावर त्यांनी भर दिला. आणि तो सगळा बेसिक जे अगदी ज्याला सिंपल सायन्स आपण म्हणतो, विज्ञान म्हणतो, त्याचा उपयोग करून प्रयोग कसे करायचे काय ह्याच्यावर भर दिला. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून मग त्यांना अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स तिथं मिळाले, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. नेक्स्ट. हा कॅम्पस आहे. तिथं जर पाहिले इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरणात सेक्मॉलचा कॅम्पस आहे. तिथं सिंधू नदी वाहते आणि तिच्याच काठावर तो सेक्मॉलचा कॅम्पस आहे. त्याची पूर्ण बिल्डिंग. नेक्स्ट. तर तिथेही करताना त्यांनी काय केलेलं आहे की जी शाळा आहे ती साऊथ फेसिंग आहे. म्हणजे आता आपण डिसेंबर मध्ये आहोत, 14 जानेवारी जवळ येतोय, संक्रांतीचा दिवस, उत्तरायण, दक्षिणायन हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतो करतो. पण त्याचा प्रत्यक्ष वापर जर कोणी केला असेल तर ते सोनम वांगचुकांनी केला. की साऊथ फेसिंग त्यांची शाळा आहे, कारण तिकडच्या जो एक्स्ट्रीम कोल्ड क्लायमेट जे आहे त्याला टॅकल करण्यासाठी म्हणून त्यांनी ही दक्षिणेकडं फेसिंग असलेल्या म्हणजे पूर्णपणे दक्षिणेच्या दृष्टिकोनातून ही शाळा आहे. का तर सौर ऊर्जा घेता यावी. नेक्स्ट. आता ती पूर्णपणे मातीमध्ये बराचसा तिचा भाग आहे, म्हणजे मातीचा वापर जास्तीत जास्त बांधकामासाठी केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सिमेंट चा वापर नसल्यामुळे कुठलं डेब्रिज नाही, कुठलं पोल्युशन नाही. आणि ही हिवाळ्यामध्ये गरम राहते आणि उन्हाळ्यात गार राहते, अशा प्रकारे तिचं डिझाईन केलेलं आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर त्यांनी या बिल्डिंग मध्ये केलेला आहे. म्हणजे कुकिंग असो, ते ग्रीन हाऊस मध्ये भाज्या उगवणं असो, नॅचरल लाईट, तिथं ज्या गायी वगैरे ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठीचं शेड जे आहे ते पण सौर ऊर्जेने, म्हणजे त्याच्यात गरम कसं राहील, ते थंड राहणार नाही एक्स्ट्रीम, याची काळजी घेतलेली आहे. सौर ऊर्जेवर वीज तर आहेच, पंप वगैरे हे सगळं सौर ऊर्जेवर आहे. नेक्स्ट.
आता या सेगमॉल कॅम्पसचे खास वैशिष्ट्य वेगळं पण काय आहे ते जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर हा मी म्हटलं तसं 10वी नंतर 1 इयर गॅप प्रोग्राम आहे की 10वी नंतर तुम्ही नापास झालाय का मग 1 वर्षासाठी या आमच्याकडे. नापास होणं हा प्रवेशाचा क्रायटेरिया आहे तिथे. अगदीच एखादा म्हटला की नाही मी पास आहे पण तरी मला यायचं तर ते घेतात नाही असं नाही आहे पण मॅक्सिमम त्यातले जे आहेत ते नापास असलेले विद्यार्थी आहेत. आता आपली शिक्षण पद्धती जी ट्रेडिशनल जी आहे ती 3 R वर आहे. रीडिंग, रायटिंग, अरिथमेटिक. तर हे 3 R जे आहे त्याच्याऐवजी त्यांनी फोकस जो केला तो 3H वर केला. हँड्स, हेड अँड हार्ट. Students run the school by electing a government body every 2 months. Sense of responsibility, goal setting, planning, decision making, enterprising, accountability. म्हणजे ही जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर टाकलेली असते की तुम्हीच ती शाळा रन करायची आहे, तुम्हीच त्यातले वेगवेगळे विभाग बघायचे आहेत, काय आहेत, काय नाही ते सगळं बघायचं आहे. तर त्यामुळं ऑटोमॅटिक असं होतं की त्यांना त्यांचं डोकं चालवावं लागतं. डोकं असंही आहेच त्यांना आणि ते चालवतच असतात. ते पद्धत जी आहे शिक्षण पद्धती त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की अरे ते नाहीये पण ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाते त्याच वेळेस तिथे. मग हँड्स ऑन ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स म्हणजे तिथं प्रॅक्टिकल गोष्टी करण्यावर सगळा भर असल्यामुळं लर्निंग बाय डुईंग हा सगळा भाग आहे. आणि हार्ट कुठे आहे तर करिक्युलम लोकल रेफरन्स आला, लोकल कॉन्टेक्स्ट मध्ये आला की आपोआप मग आपलं एक इमोशनल अटॅचमेंट तिथे होते ना, आपल्या उत्सुकता वाटते, आपण होऊन त्याच्यात इंटरेस्ट घेतो, त्यामुळे हार्ट येतो. तर ते 3H वर त्यांनी भर दिला 3R च्या ऐवजी. हँड्स, हेड अँड हार्ट. नेक्स्ट, विद्यार्थी मेन तिथे ड्रायव्हिंग सीट मध्ये म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळं विद्यार्थ्यांनी बघायचं त्या दृष्टिकोनातनं. आता इथे जे खाली म्हणजे उजव्या बाजूला खालचं जे पोस्टर आहे तर ते म्हणजे त्यांचं ते म्हणजे दर 2 महिन्याचं सरकार स्थापन करायचं. मग त्यांनी प्रेझेंटेशन करायचं की आम्ही या 2 महिन्यात काय काय करणार आहे, कसं करणार आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, काय नाही, आमचे काय प्लॅन्स आहेत, हे सगळं त्यांनी प्रेझेंट करायचं, त्याच्यावर विचार करायचा. आणि ते मग एकदा प्रेझेंट केलं की ते इम्प्लिमेंट कसं करतील, अंमलात कसं आणतील, ही जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडणार तशी त्या पद्धतीने. नेक्स्ट, आणि मग ते 2 महिन्यांनी एक मोठा कार्यक्रम त्यातला होणार. तिथे मग पाहुणे येतील, बाकी लोक येतील, मग त्यांच्यासमोर काय झालं काय नाही हे सगळं त्यांना विद्यार्थ्यांना सांगावं लागणार की आम्ही हे ठरवलं होतं, यातलं हे केलं, हे नाही केलं वगैरे वगैरे. म्हणजे ती आपोआप एक जबाबदारी जी आहे ना ती येते की आता माहिती हे करायचं आहे किंवा हे आपण आन्सरेबल आहोत, तर ती जबाबदारी एक आपोआप येते आपल्याकडे. तसं काय. नेक्स्ट, लर्निंग बाय लिव्हिंग म्हणजे प्रत्यक्ष गायींचं दूध काढणं असो, शेती करणं असो, विज्ञानचे प्रयोग करणं असो किंवा सौर ऊर्जेचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे विद्यार्थ्यांनी स्वतः हँडल करायच्या, स्वतः करायचे. इनोव्हेटिव्ह हँड्स ऑन ट्रेनिंग तो त्यातला करिक्युलमचा महत्वाचा भाग आहे. नेक्स्ट, जे अर्बन आर्किटेक्चरचे सोनम वांगचुकला इथं कुठेही मिळालं नाही, त्यांना फ्रान्समध्ये जावं लागलं ते शिकण्यासाठी, खास तेवढ्यासाठी, आणि फ्रेंच भाषा शिकावी लागली. तर ते तिथं विद्यार्थ्यांकडनं हे करून घेतात की ते स्वतः विद्यार्थी त्याच्यावर काम करतात तिथे. नेक्स्ट, सेंद्रिय शेती. नेक्स्ट, गायींचे देखभाल, दूध काढणं, रोजचं डेअरी, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करतात. आता मला एक चांगला भाग असा झाला की मागच्या वर्षी 31 मार्च आणि 1 एप्रिलच्या एक 4-5 दिवस आधी सोनमचा मला फोन आला की आमचे विद्यार्थी वर्षभराच्या त्या कोर्समध्ये त्यांचं एक 15 दिवसाचं असं असतं की ते ना आम्ही भारतभरात पाठवतो वेगवेगळ्या ठिकाणी, आणि तिकडचे अनुभव घ्या, कुठं काय आहे कसं आहे हे अनुभव घेण्यासाठी त्यांना पाठवतो. तर एक 2 दिवस ते पुण्यात आले तर चालतील का? मला तर मी म्हटलं अरे वा, आहे तर खूपच आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे काहीच हरकत नाही. तर तिकडचे 12 विद्यार्थी 31 मार्च आणि 1 एप्रिल असं 2 दिवसासाठी या वर्षात म्हणजे 25 मध्ये पुण्यामध्ये आले होते. आणि मग त्यांना काही एक 3-4 एक 5-7 ठिकाणी त्या 2 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना एक
लर्निंग प्रत्यक्ष पाहून त्यांना शिकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही अरेंज केलं त्यांचं. तर हे पहिल्या दिवशी ते आल्यावर आम्ही त्यांना सासवडला जे ग्राम गौरव प्रतिष्ठान जे आहे ना, पाणी पंचायत, जर बऱ्याच जणांना माहिती असेल, 1972च्या दुष्काळापासून ते दुष्काळी भागातल्या पाण्याच्या समस्येवर काम करतात आणि सासवडपासून थोडंसं पुढं खळत म्हणून आहे, तिथं त्यांची मेन सगळं काम आहे. त्या भागातलं पुरंदर तालुक्यात हे बऱ्यापैकी काम आहे सगळं. तर तिथे आम्ही नेलं होतं, कारण तिथे खास काही वेगळ्या गोष्टी होतात. तर पहिला एक व्हिजिट त्यांच्याकडे तिथे केली होती. तर त्यांनी जे पाण्यासाठी बंधारे बांधले किंवा एक पेशवेकालीन अशी सिस्टीम होती की कुठलाही पंप वगैरे काही न वापरता पूर्ण ते पाणी वाहत 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 फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी अशी ती सिस्टीम होती, ती त्यांनी परत रिनोव्हेट वगैरे केली होती. अशा सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना आम्ही दाखवल्या त्यावेळेस. नेक्स्ट, सारसबागेत त्यांना घेऊन गेलो. सारसबागेत म्हणजे फिरायला किंवा मजा करायला नाही, मजा केलीच. विद्यार्थी होते ते मजा करणारच. पण तिथे जे आपला जो सारसबागेतला तळ जे आहे किंवा म्हणजे तलाव आहे, तर ते माझ्या ओळखीतल्या त्या पूजा तेंडुलकर म्हणून आहेत, त्यांनी रिज्युनेट केलं होतं. मध्ये ते पूर्ण घाण झालं होतं, तर त्याला आता गेल्या काही वर्षात तीन चार वर्षात ते रिज्युनेट केलं. आता जर तुम्ही एवढ्या जाऊन पाहिलं तर तो अतिशय सुंदर आता तो तलाव झालेला आहे. तर ते जे केलं ते इकॉलॉजिकली रिज्युनेट केलं होतं. तर म्हणून त्या पूजा तेंडुलकरला आम्ही खास बोलवलं. त्यांना ते काय केलंय, कसं केलंय, हे सगळं त्यांना फिरून दाखवलं त्या दिवशी. तर तिथं मध्ये जे आहे त्या पूजा तेंडुलकर आहेत, त्यांनी ते सगळं रिज्युनेट केलेलं आहे. तिकडचं सगळी जी घाण आणि बाकी जे प्रदूषण वगैरे होते या हे करू. नेक्स्ट, तसंच ते त्यांना राममुळा कॉन्फ्लुएन्सला आम्ही नेलं, जिथं राम नदी मुळा नदीला येऊन मिळते संगमाला, आणि सुंदर तिथं देवराई आहे. तर तिथं नेलं. ती एक म्हणजे नद्यांचं संगम आणि देवराई हा सगळा भाग त्यांना फिरून दाखवला. नेक्स्ट, राधिका मुळे म्हणून ती ऑथर आहे. हेड्स अँड टेल्स ऑफ गंगा हे विजय परांजपे सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि विजय परांजपे सरांबरोबर ती को ऑथर आहे, तिने त्याच्यात सपोर्ट केलेला आहे. तर तिचं खास ते कारण हेड्स अँड टेल्स ऑफ गंगामध्ये हेड्स ऑफ गंगा म्हणजे सगळा हा आपला हिमालयातला भाग येतो, ग्लेशियर्स येतात, या सगळ्या गोष्टी. तर त्या खास करून त्यांना समजाव्यात म्हणून तिचं एक स्पेशल प्रेझेंटेशन ठेवलं होतं राधिका मुळेचं. आणि म्हणजे ते लडाखमधले असून हिमालयातले असून खूप साऱ्या गोष्टी त्यांना नव्याने कळल्या ग्लेशियर्सच्या बाबतीत आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. तो सध्या तो त्यांना खूपच ते म्हणजे आवडलं होतं त्यातलं. आणि एक ज्याला आपण ओपन स्कूल म्हणतो किंवा म्हणजे रेग्युलर स्कूल नाही, अशा प्रकारच्या एका शाळेमध्ये पण त्यांना नेलं होतं तिथे. नेक्स्ट, कुठली शाळा असेल? कुठली शाळा? की अशा काही थोड्या शाळा आहेत पण खूप चॅलेंजेस मध्ये त्या सगळ्यात ते काम करतात. तर ही जी होती ती आपलं चांदणी चौकातनं NDA रोड जो आहे तिथून थोडं पुढे गेल्यावर तिथं ती शाळा ते चालवत होत्या. पण त्यांनाही आता काही कारणांनी ती बंद करावी लागली, कारण जे चॅलेंजेस जे येतात आपल्या रेग्युलर जी एज्युकेशनल सिस्टीम आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करताना जे चॅलेंजेस येतात त्यामुळं त्यांनाही ती बंद करावी लागली. पण अर्थात खूप वेगळ्या प्रकारची आणि खूप छान शाळा होती. आणि त्या दिवशी त्यांचं म्हणजे साधारण ती 1 तारीख होती, 1 एप्रिल होता. तर ते पहिला दिवस जो असतो त्यावेळेस ते मार्केट कन्सेप्ट चालवतात. ते सगळे लहान लहान मुलं ते स्वतः काही ना काही करून आणून एक त्याचा व्यापार वगैरे असं करतात. तर फॉर्च्युनेटली ते 1 तारीख असल्यामुळं ते मार्केटमध्ये ह्या मुलांनी पण एन्जॉय केलं, ह्या लडाखच्या मुलांनी, आणि एकमेकांचं इंटरॅक्शन आणि हे सगळं खूप छान झालं. म्हणजे एकदम वेगळा होता. पण अनफॉर्च्युनेटली ती आता त्यांनाही बंद करावी लागली आहे तसं झालं. असं हे 31 मार्च आणि 1 एप्रिलला 2 दिवसाची त्यांची टूर पुण्यातली झाली. आणि त्यामुळं या विद्यार्थ्यांशी जवळनं इंटरॅक्ट करायला आणि एवढी निरागस आणि छान हुशार अतिशय मुलं, एकदम मस्त सिन्सिअर अतिशय असं त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला मिळाली. नेक्स्ट, तर तिकडचं जे शाळेतले कल्चरल जो भाग आहे तो पण आपल्याला त्यातला युनिकनेस वेगळा कळतो.
आता हा फोटो पाहिल्यावर मी म्हणजे ते विद्यार्थी आले होते त्यांच्याकडनं मी तिकडच्या शाळेतले काही फोटो मागून घेतले की काय काय तुमच्या ऍक्टिव्हिटीज होतात काय, तर त्यांनी काही फोटो हे पाठवले. म्हणलं, हा काय परीक्षा चालू आहे का, सगळ्यांच्या हातात पेपर दिसतात मला, काय म्हणजे परीक्षा चालू आहे म्हणे, परीक्षा वगैरे कसली काय. तिकडचे काही कविता वगैरे त्यांना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांचं ते म्हणजे इंटरॅक्शन आणि हे असं चालू आहे, म्हणजे तो एक कल्चरल पार्ट आहे त्या ह्याच्यातला. आता गलदा नामचूक जे आहे ना, तर ते साधारण डिसेंबरमध्ये हा सण येतो आणि नवीन वर्षाच्या ह्याच्यातनं तो असतो. तो खूप चांगल्या वेगळ्या प्रकारे तिथं सेलिब्रेट केला जातो लडाखमध्ये. टिबेटियन बॅकग्राऊंडचा आहे गलदा नामचूक, तर त्याचं ते सेलिब्रेशन चालू आहे. म्हणजे हे सगळं कल्चरल पाहतोय. तिकडचा डान्सचा वगैरे प्रकार तर खूप वेगळ्या आणि अशा चांगल्या वेगळ्या पद्धतीचा आहे. तो ते विद्यार्थी करताना हे सगळं हे शाळेत होत असतं. नेक्स्ट स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये तिथे बर्फ आहे तर बर्फाशी रिलेटेड आईस हॉकी, मग घोडेस्वारी आणि या सगळ्या गोष्टी भरपूर होतात. आईस हॉकीमध्ये वैशिष्ट्य त्याचं की म्हणजे मुली फारशा ते खेळ खेळत नव्हत्या, पण तिथं त्यांना प्रोत्साहित करून मुलींनाही तो खेळ खेळायला करायला लावणं करणं अशा सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला पाहायला मिळतात. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात तिथे. नेक्स्ट आणि त्या मुलींनी एवढं मनावर घेतलं की त्यांचं नॅशनल लेवलच्या त्या चॅम्पियन झाल्या आईस हॉकीमध्ये. आता नापास होणे हा क्रायटेरिया, त्याच्यात पण स्पर्धा होती. काही जण 4 वेळा नापास झालेले दहावीला, काही जण 3 वेळा नापास झालेले, काही जण 5 वेळा नापास झालेले. तुम्ही विचार करू शकता की पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या घरात जर एखादा विद्यार्थी दहावीला 3दा 14 5 वेळा नापास झाला तर काय त्याची अवस्था होईल, काय परिस्थिती होईल. पण हेच जे 3 वेळा 4 वेळा 5 वेळा नापास झालेले विद्यार्थी जे होते, कारण त्याच्यात त्यांच्यापेक्षा ते व्यवस्थेचा दोष जास्त होता तिथं. आज सेवांग रिक्झिन जो आहे तो जर्नलिस्ट झाला, नंतर मुंबईत येऊन त्यांनी जर्नलिझमचा कोर्स केला, जर्नलिस्ट झाला. आता लडाखमध्ये उत्तम प्रकारचं जर्नलिझम करतो त्याच्यात, आणि इतका उत्तम प्रकारे इतक्या चांगल्या प्रकारे तो काम करतो की त्याची जी हिल काउन्सिल तिथं जे आहे त्याच्यात तो आता शिक्षण मंत्री आहे. जो 5 वेळा नापास झाला तो आता तिकडचा शिक्षण मंत्री आहे. आणि जर केबीसी वर तुम्ही जर सोनम वांगचुकचा शो पाहिला असेल तर त्याच्याबरोबर जोडीला हा होता स्टॅन्झिन दोर्जे. ह्याचंही थोडंसं म्हणजे ठीक आहे, अभ्यासात नव्हतं, पण ते एक सेक्मॉल मध्ये आल्यावर ते लक्षात आलं त्याचे काय गुण आहेत. तर त्याचा कॅमेरा हा वैशिष्ट्य होतं, म्हणजे फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, कॅमेरा हे त्याचं वैशिष्ट्य होतं. मग त्या गोष्टीला चालना दिल्यानंतर, म्हणजे त्याला नुसताच अभ्यास करत राहा म्हणून उपयोग नव्हता, त्या गोष्टीला चालना दिल्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये त्याच्या डॉक्युमेंटरीज आणि फिल्म्स प्रदर्शित झाल्या. कॅनडा, फ्रान्स, भारतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या फिल्म्स प्रदर्शित झाल्या. आणि तिग्लास चोरोल जी आहे ती उद्योजक बनली. तिने टुरिझमचं कंपनी स्थापन केली लडाखमध्ये, आणि ऑल वुमन्स ची कंपनी आहे, म्हणजे सगळ्या महिलाच त्याच्यात काम करतात आणि ती टुरिझमची कंपनी रन करते. म्हणजे ती 3 वेळा फेल झालेली, हा 4 वेळा फेल झालेला आणि आता एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी त्यांचं आहे. नेक्स्ट सोनम वांगचुक, लडाख ह्या सगळं म्हटलं की गेल्या काही वर्षात सगळ्यात पहिल्यांदा समोर येतो ते आपल्याला आईस स्तूपा. तर त्या आईस स्तूपा म्हणजे नक्की काय, हे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट कसं त्यांनी केलं, तर त्याच्यात हे जर पाहिलं तर हे सगळं विद्यार्थ्यांकडनं ते करून घेतलेलं हे आपल्या लक्षात येईल की जे विद्यार्थी नापास झालेले आहेत त्यांनी असं एक्स्ट्रॉर्डिनरी काइंड ऑफ इनोव्हेशन केलेलं आहे त्याच्यात. आता हे सगळं म्हणजे हा आतला भाग आहे आईस स्तूपाचा, आणि तिथं जे पाणी वाहतं नदीमधलं त्याला बेसिक अगदी सिंपल सायन्सचे प्रिन्सिपल्स लावून ते डाऊनस्ट्रीम एकदम खाली आणलं, तर मग ते खाली आलेलं पाणी आपोआप परत वर जाणार ते बेसिक ह्याच्यातनं की लेवल मेंटेन करण्यासाठी.
आणि ते वर जाताना त्याला स्प्रिंकलर दिला की तो म्हणजे फाउंटेन सारखं ते पाणी वरती जाणार आणि तापमान कमी असल्यामुळं रात्रीच्या वेळेस मायनसमध्ये असल्यामुळं ते पाणी जे वरती जातं त्याचा बर्फ होतो आणि तो बर्फ होताना फक्त तो म्हणजे त्याचा सरफेस एरिया आणि हे सगळं तो वितळू नये म्हणून या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्यातनं हे आईस स्तूपाची निर्मिती त्यांनी केली. त्याचं कारण असं की उन्हाळी जो भाग आहे म्हणजे साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे तेव्हा हे ग्लेशियर म्हणजे जिथं प्रचंड प्रमाणात पाणी आहे तरी त्यांना स्वतःलाच ते पाणी मिळत नाही आणि मग ते पाणी स्टोअर व्हावं कारण मेन शेतीच्या दृष्टिकोनातनं जो महत्वाचा भाग आहे तो त्यावेळेसचा असतो. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे आर्टिफिशियल ग्लेशियर्स आईस स्तूपाची केली. नेक्स्ट हा सगळ्यात पहिला प्रयोग त्यांनी केला. 1 मिलियन लिटर पाणी त्यात स्टोअर होतं आणि म्हणजे हे झाल्यानंतर ते फार मार्च एप्रिल पर्यंत ते पाणी चालतं तसं त्या ह्याच्यातनं. पण हीटमुळे न वितळायला काय करतात ट्रीटमेंट? लॅटेंट हीट म्हणून जो प्रकार आहे थोडं सायंटिफिक आहे की ते त्याच्यातनं काढलेलं असल्यामुळं आणि जो त्याचा शेप आहे त्याच्यामुळं ऊन जे पडतंय तर तो सरफेस एरिया ज्याच्यावर ऊन पडणार आहे ते कमी राहतं त्यामुळं ते वितळत नाही. असं अगदी सिंपल फिजिक्स आहे त्याच्यातलं म्हणजे जे आपण शाळांमध्ये शिकलेलो असतो पण नंतर विसरून गेलेलो असतो त्याच गोष्टींचा फक्त त्यांनी उपयोग केला. काही असं हायटेक वेगळं काही केलं असं काही नाही. आणि ह्याच्यातनं मग त्यांनी काय केलं की त्या वाळवंटात 5,000 झाडं लावली. ती 5,000 झाडं आता जगतायत कारण आता त्यांना पाणी मिळतंय. नेक्स्ट या आईस स्तूपा प्रोजेक्टसाठी त्यांना 2016 मध्ये हे जगातला अगदी प्रेस्टिजियस म्हणजे बरेच अवॉर्ड्स मिळाले. ते सगळे ते नाही हे केलं पण ह्याचा पर्टिक्युलरली उल्लेख करतोय. रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज हे त्यांना मिळालं. नेक्स्ट आता ते अवॉर्ड मिळाले त्याच्याबरोबर त्यांना काही कॅश प्राइज पण होता पैसे पण होते कारण आतापर्यंत यांचा दुसरा एक महत्वाचा प्रिन्सिपल काय होतं की त्यांनी कधी कुठलीही ना गव्हर्नमेंट ग्रांट घेतली ना कुठले काही फॉरेन फंडिंग किंवा काही दुसरं काही डोनेशन्स असं काही नाही घेतलं. सेल्फ सस्टेनेबल मॉडेल त्यांनी ते निर्माण केलेलं होतं त्यांच्या शाळेचं जे आहे ते त्या पद्धतीने. मग ह्या निमित्ताने त्यांच्याकडे काही एक घोष म्हणजे रक्कम अशी त्यांच्या हातात आली आणि त्यातून त्यांनी ते हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह जे आहे हयाल लडाखचं त्याचा विचार ती स्थापना करायचं त्यांनी डोक्यात घेतलं. म्हणजे सेकमॉल हे मुख्यतः 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे 10वी नापास विद्यार्थ्यांसाठी आणि हे थोडं युनिव्हर्सिटी लेवलच्या दृष्टिकोनातून याची त्यांनी विचार केला. तर हा त्यांचा बेसिक त्या ह्याच्यातला म्हणजे डिझाईन करतानाचा पार्ट आहे साधारण 2016-17 पैकी त्या वेळेस. नेक्स्ट हे कसं असावं काय असावं त्याचं. नेक्स्ट आता ही अल्टरनेटिव्ह युनिव्हर्सिटी म्हणजे नक्की काय असेल तर इकडचे विद्यार्थी प्रत्यक्ष व्यापार करतील. स्कूल ऑफ बिझनेस म्हणजे थेअरी नाही शिकणार प्रत्यक्ष व्यवसाय करतील आणि त्यातून शिकतील व्यवसाय करताना. टुरिझम हॉस्पिटॅलिटी कारण लडाखमध्ये ते मोठ्या प्रमाणात वाढते ती एक उपजीविकेचं मोठं साधन आता होत आहे तर म्हणून ती एक ब्रांच असे वेगवेगळ्या म्हणजे ज्या प्रॅक्टिकली काम करून शिकायचं अशा पद्धतीच्या ब्रांचेस त्या हयालमध्ये असतील अशा पद्धतीने त्याचं डिझाईन केलं. आता त्याच हयालवर सध्या मध्ये जरा काही तुम्ही सगळ्यांनी न्यूजमध्ये ऐकलं असेल वाचलं असेल सगळ्या गोष्टी की त्याच्यावर जरा काही आक्षेप आले. तर आणि अगदी नुकताच म्हणजे 14 डिसेंबर म्हणजे परवाच एक 4-5 दिवसापूर्वी एक जे स्टँडिंग कमिटी ऑन एज्युकेशन जी आहे संसदेची त्यांनी तिथं व्हिजिट केला आणि त्यांनी काय रिमार्क्स दिलेले ते जर पाहिले तर मग त्यातलं वेगळेपण आपल्याला कळतं. म्हणजे राजकारण हा भाग वेगळा आहे पण अदरवाईज त्यातलं काय वेगळेपण आहे ते कळतं. तर हे स्टँडिंग कमिटीने काय म्हटलंय की सोनम वांगचूक हायर इज डुईंग एक्झम्प्लरली वर्क शुड बी गिवन युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन रेकग्निशन. युजीसीचं अजून रेकग्निशन असं मिळालेलं नाही.
ही कमिटी त्याचे हेड जे होते ते चेअरमन जे होते ते दिग्विजय सिंग होते काँग्रेसचे. त्यांनी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला सांगितलं की तुम्ही जाऊन अभ्यास करा या आयाल मॉडेलचा त्यात. आणि काय अभ्यास करा की टू कन्सिडर हाऊ इट कॅन बी रिप्लिकेटेड एल्सवेअर थ्रू सेंटर्स ऑफ इनोव्हेशन इन एज्युकेशन अँड अदर इंटरव्हेन्शन्स. आणि त्यांनी खरोखर कन्सर्न रेस केला की अजून युजीसीने त्यांना हे का नाही दिलेलं, पेंडिंग काय आहे रेकग्निशन. नेक्स्ट. हे सोनम वांगचुकचं अगदी खास वाक्य आहे त्याच्यातलं की द अर्बनाइट्स नीड टू लर्न टू लिव्ह सिम्पली. आपण शहरातले लोकांनी आपण पाहतोय की उपभोक्तावाद किती वाढतोय, कन्झ्युमरिझम किती आपण वाढतोय. एक फ्लॅट असेल दुसरा पाहिजे, दुसरा असेल तिसरा पाहिजे वगैरे वगैरे. 3 बेडरूमचा असेल तर अजून 4 बेडरूमचा पाहिजे वगैरे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये. आणि तिथं ते किती हालाखीचं जीवन जगतायत पर्वतांमध्ये. म्हणून हे अगदी त्यांचं एक फेमस वाक्य जे आहे, द अर्बनाइट्स नीड टू लर्न टू लिव्ह सिम्पली सो दॅट पीपल इन द माउंटेन्स कॅन सिम्पली लिव्ह. याच याच्यावर साधारण म्हणजे मी थांबतोय इथं. पॉझिटिव्ह हो आणि हे की यातून आत्ता जे काही तिथे आहे आणि सोनमची जी काही परिस्थिती आहे त्यातून बदल व्हावा आणि लवकरात लवकर ते बाहेर यावे त्याबद्दल.